भावांनो आपला मित्र आहे का नाही तू बोला बाय बोल आयबीएम कॉलेजला उद्यापासून येणार आहे याला आयबीएम कॉलेजला नेणार काय आय एम सॉरी काय म्हणतोय माहितीये का आम्ही गेलो असतो तिकडं आपण आलोय चापेकर मधल्या गार्डन मध्ये म्हणजे तुमच्या आवडत्या चापेकरला आणि भाऊंकडे एक नंबर क्वालिटी हाती सांड सगळं भेटते तुम्हाला सांगतो डायरेक्ट क्वालिटी आणि क्वांटिटी कशी गॅंडा भाऊचं तुम्ही सिंग बघू शकता गॅंडा भाईचं एक गेलाय कान पण जाऊ द्या गॅंडा भाई क्वालिटी पाहायला असलाय ना कॅमेरा किती स्वतः यश भाऊला मी स्वतः खरेदीसाठी बोलावलं कॅमेरा किती मेगापिक्सल कॅमेरा भाई असं लांबून जर दिसलं ना शिकारी डायरेक्ट उडवणार डायरेक्ट रेल सगळं तिथून घायल झालेलं आहे पूर्ण घायल झालेलं आहे तरी पण आपला कॅमेरा पावडर क्वांटिटी आणि क्वालिटी खूप जास्त आहे अजून तुम्हाला दाखवतोय आपल्या चिनी माक्याने काय घेतलंय चिनी मक्याने क्वालिटी बघा क्वालिटी आपल्या चिनी बाईने घेतली कोणी या बघा कसा एकदम थाटात शर्ट वर थाटात मला नाच करते काय मग यावं लागतंय आपल्याला कुठे जायचंय ते काय म्हणतात ते चापेकर चौकामधलं गार्डन कोणतं तरी तिकडे जाऊ चल ना म्हणजे आता चाललंय जायचंय मला गार्डन ना माहित नाही कोणत्या गार्डनचं नाव नाही माहित म्हणले भारी तिकडे आम्ही चाललोय बस आलेले आपल्या पटकन बस मध्ये बस मध्ये चढणार आहे आता तिकीट काढतोय का मग यश तुझा एवढा हात मोडलाय तरी तू काय येतोय फिरायला त्या काळा गाणा ए चिनीमाके बाईले का चिनीमाके तू तर अरे भाऊ तुम्हाला काय वाटतंय अरे भाऊ मी माझ्या मित्रांची एवढी काळजी घेतो 50 रुपयाचं संत्री घेतलं 50 रुपयाचं तर माहितीये का यशला का आम्ही डुबवला यश आहे बी करचोट म्हणून यशला लुटायचा पुढे पास काढायचं तू काढू रे आम्ही थांबतोय आता चाललोय आपण गार्डन मध्ये तुम्ही माझी मागे या सॉरी भाऊ सॉरी काहीच हे बघा माझ्या मित्रांना कसं लागलंय तरी आलंय बघा टाके पडले ते 9 असे पूर्ण टाके पडले ते भावाला तरी भाऊ आपलं चंगा चला या फटक्यातून तुला आडवा गाईज आता फायनली आलोय आपण जिजाऊ पर्यटन केंद्रपती तर भाऊंना आपण आज जाऊ आणि तिथे बघू काय काय आहे तर तुम्ही व्हिडिओ परत शेवटसाठी करा गाणे भाऊ मग माझ्यासोबत चलो काळ्या गाण्या काळ्या गाण्या भावना दिल्या पूर्वीने धोका म्हणून ते आता एडावणी करतोय पण होईल तो नीट चला गाण्या भाऊची लव्ह स्टोरी सगळी सांगतो आपण आलेलो आहे चापेकर मधल्या आपल्या गार्डनला आलेलो आहे जिजाऊ पर्यटन केंद्र गाण्या भाऊ तुम्हाला काय बोलायचे का काही एकला सुटलंय कॉलेज काय गाण्यासोबत 4 वाजले तरी हिंडायला लागले मग त्यांचं काय करायचं मग तो आमचा मित्र आहे की नाही एवढं सांग गाण्या भाऊला ते मगरबाच्या तोंडात पाठवणार आहे आम्ही तर बघू गाणाबाई काय करतोय गाणा भाऊ आहे म्हणून आम्ही खूप मजा करतो तर भाऊंना आपण जाणार ठेवगा इथं पूर्ण नदी आहे कोणतं नदी रे ही नदीचं नाव भाऊ आपल्याला पण माहित नाही आपण आलोय फर्स्ट टाइम सध्याला केजुबाई नदी तुला काय माहिती आहे का इथं गावात आहे पहिल्या फर्स्ट टाइम आलाय तू इथं इथं येतात पोरी पोरांबरोबर फिरायला पण आम्ही 4 मित्र आहेत म्हणून 4 मित्रांसह फिरायला आलो इथं फोटो शूटिंगला खास करून माणसं येतात पण आम्ही इथं आयटम केली हे याला नाही ना
खूप मोठा याचा गोळ झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगू नाही शकत भावना. कसं माहिती आहे का, आमच्या कॉलेजमध्ये व्हिडिओ बघितला जातो म्हणून आम्ही व्हिडिओ बघत नाही. कारण आता आपण फोकस करणार आपल्या व्हिडिओ काढण्यावरती. आपला ते ॲडव्हेंचर ब्लॉग असतो, कॉमेडी प्लस असतो, प्लस चांगल्या कंटेंट असतात आपल्यापाशी. भावना तिकडून बघा तुम्ही, इथं बिल्डिंग पावना नदीला कनेक्ट नाही चाललोय. तर भावांना आपला अनिकेत भाव चाललोय मगरमिच्छच्या तोंडात. नाद करता का तुम्ही बाबा? मला तर जायला भ्या वाटते. तिथनं अनिकेत भाऊ जागा आहे माझ्या ऐकण्यात आहे. तिकडून 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 इथनं उडी नको मारू. तिथनं का बंद आहे का काय कळण झालंय भावांनो. मगरमच्छ पण लय डेंजर आहे, लय डेंजर विषय भाऊ. बघा भाऊ, माफ करा, इथं अलाउड नाही जाण्याचा. आम्हाला अलाउड नाही गायचं जाण्याचा, पण इथं खूप धोकादायक ठरू शकतो म्हणून आम्ही जाणार नाही गायचं. पण बघा तुम्ही ते मगरमच्छ कसा केलेला आहे, म्हणजे ते संकेत आहे की इथं मगरमच्छ असू शकतात म्हणून. पण आहेत का आम्हाला माहित नाही, आम्ही आलोय फर्स्ट टाइम. तर भावांना आम्हाला इतकी भारी वाटायला लागलाय ना इथं येऊन, असं मन पूर्ण येऊ झालंय. आता मला नाही ना स्पोकन इंग्लिशचा क्लास लावायचा आहे. मी जाणार आहे आता निगडीमध्ये, यश भाऊला घेऊन जाणार आहे. आजचा माझं 1 दिवसचा डेमो क्लासेस असणार. 1 दिवस डेमो क्लासेस घेऊन मग जाणार, तिथून क्लास घेणार, मग घरी मी 9 वाजता पोहोचणार आहे. पण भावांना तुम्ही आपला ब्लॉग पाहता पण आपल्याला भावांना थोडा पण सपोर्ट करत नाही. भाऊ यश भाऊ, तुला काय म्हणणं आहे मग? भावांनो आपण काढत असतोय ब्लॉग तुमच्यासाठी. आता नाही का खूप वेळा आमच्यावरती घरातले बोलले की असं तसं काढत जाऊ नको, पण तरी पण कसं आपल्याला भाऊ आपल्याला आवड आहे, आपण करणार म्हणजे करणार. हा बाई, हा ठेव मग. तर भावांनो हे बघा यांना काय. आपण IBM कॉलेजमध्ये शिकतो तर भावांनो इथं आपल्याला 2 प्रेमी भंगी माणसं भेटलेले आहेत. हे बघा कसं कपलवाणी बसलेले आहेत. गाणं आपलं करिअरवर फोकस करत नाही. गाणं असल्या आमच्या संग फिरण्यात फालतूपणा वेळ घालवतो, पण ते गाणं खूप मोठी चुकी करते. गाणं भाऊ तुला जर मोठा सक्सेसफुल व्हायचा असेल ना भाऊ, तू आमच्या संग राहत जा, तू सक्सेसफुल करतो आम्ही तुला, फक्त आमच्या संग राहत जा भाऊ. मग कसं आहे माहिती आहे का, आम्ही IBM कॉलेजमध्ये CET एक्झाम देऊन आलो. हे बघा गाण्या भाऊचं असंच काम असते, कुणाला पण काय पण म्हणत राहत. आता बघा मी चष्मा घालतो कसं दिसतो बघा. अरे एकदम क्वालिटी भाऊ. कॉलेज मध्ये सगळ्या पोरी फिदा. आपली लेवल मोठी म्हणून आपण लेवलची चष्मा घालतो. भावांनो आपण यायला लागलोय 2 मिनिटात. ए काळ्या गाणी ये ना. इकडून तिकडून घुसून ते म्हणतात ना झटपट पटापट लटपट चटाचट. तर आपण आहे अजून गार्डन मध्ये, आपली खूप मजा चाललेली आहे. अरे भाऊ फुल बाई फर्स्ट टाइम आलेलो आपण या गार्डनला. सो आपले ब्लॉग्स सारखे चालत राहतात. सो गाईज खूप लोक आलेले आहेत. मग हे पकड तिथं बस, तुम्ही बघू शकता. हे कसं म्हणायचं माहिती आहे? कुणी आणलं हा तर आता आपला गाणं भाऊ नाही का, हा युट्यूबला आहे. आपल्याला काकू भेटलेले आहेत भावांनो. काकू पण आलेले आपल्यासोबत फिरायला. मक्या तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? मक्या भाई फुल वैतागलाय, आयटम सोडून गेली मक्याची. हत्तीच का घेतला सगळ्यांनी? गरुड हत्तीचं म्हणजे असं असतं, हत्ती ना मनात ऐकत नसतो. हत्ती चढायला आलो ना असला चढ. गाणं भाऊ तू हत्तीच का घेतला राव? लय मोठा घेतला पण हत्ती. काय बोलायचं बोल ना भाऊ. स्वतःच्या जीवर घेतलंय, स्वतःच्या कोणाच्या बापाने दिलं नाही. भाऊनो गाण्या भाऊ वाटतंय तिला. गाण्या भाऊ साधा माणूस नाही. एकदा बघ म्हणाव गाण्या भाऊ कसला मोठा दिला आमच्या गाण्या भाऊ. हत्ती घेतलाय हत्ती. आजच नवीन खरेदी झाली आहे. उद्या कॉलेजमध्ये आहे, घेऊन जाणार आहे आम्ही. खोट्ट बोलायचं नाही. मी घेतलाय हत्ती, यशा भाऊने घेतलाय गेंडा. काय म्हणत होतीस? काय गेंडा घेऊ शकत नाही, स्वतःच्या जीव घेतलाय. मला बघायचं का आमचा गेंडा? गाणं भाऊ आपण चाललोय आता झाडावर चालणारा
भालू. चल मग आता आम्ही पण एखाद्या वेळेस चढू शकतो नाच करू. हा. हत्ती बघा तिकडे आहे दादा. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे आपल्याकडे बरं का. एक वरती चढला आणि खाली. वरती विचार करावा लागलाय की आता मी कसं वरती चढून झाडावरती चढतो असा विचार करते. तुम्ही गैरअर्थ घेऊ नका बरं का भाऊ. आपला मक्याला पण चढायला येते, मक्या चढत नाही. आजचा ब्लॉग खूप खास होता कारण आपला यश भाई आपल्यासोबत होता. तर भावांना आता आपल्या ब्लॉगचं एंडिंग करत आहे. आम्हाला जायचं आहे क्लासमध्ये म्हणून भावांना तुम्हाला ब्लॉग आवडला असेल शेअर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट सर्व करा. तुम्हाला काय करायचं तुला काय सांगायचं फॉलो करून जा. भावांनो, आपल्या हातीवर बघितलं क्वालिटी वाटते ना. खोट्ट बोलायचं नाही. आणि कॉपी पण करत नाही. ओरिजिनल आहे ओरिजिनल ओरिजिनल स्वतः यश पवार. चला ओके बाय. IBM चे विद्यार्थी आहेत. इथं आलो का नाही, माझे डोळे साक्षात भरवून आले. मला खरं सांगायला गेलं का नाही, मला नाही का सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोक नाही का हा आपल्या गौमातेचे नाही का अशी म्हणजे मास आता ती मला बोलायला पण कसं तरी होते. तुम्हाला काय सांगू मी, मला नाही का या नाही का आलं नाही का. हे खरं तर नाही का माणसांसाठी नाही का एक मूर्ती आहे, पण खरं तर आपल्या देशाची एक नाही का उद्याची ना नवल आहे. खरं सांगायला गेलं ही गाय आहे म्हणून आपण आहे. त्या गायीपासून आपण नाही का आपल्या आईचं दूध कमी आणि खरं तर ना त्या आईचं खरं जास्त दूध केलेलं असतं. हा